कोल्हापूरच्या रंगभूमीवर सन्मती विद्यालयाचा दबदबा, नाट्यवाचन स्पर्धेत प्रथम क्रमांकाची मोहोर. कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचा उपक्रम, वैयक्तिक अभिनय आणि दिग्दर्शनातही पटकावले अव्वल स्थान. कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय नाट्यवाचन स्पर्धेत तारदाळ येथील सन्मती विद्यालयाने आपल्या कलेचा ठसा उमटवत सांस्कृतिक क्षेत्रात नवा उच्चांक गाठला आहे. या स्पर्धेत विद्यालयाने मराठी नाट्य वाचन विभागात प्रथम क्रमांक पटकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले, तर संस्कृत नाट्य वाचन सांघिक स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवत आपल्या बहुभाषिक कौशल्याचा दबदबा निर्माण केला. केवळ सांघिक यश नव्हे तर वैयक्तिक अभियानातही शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपला झेंडा फडकवला आहे. मराठी नाट्य वाचन स्पर्धेत महेश नवनाथ खांडेकर याने वैयक्तिक अभियानात प्रथम क्रमांक मिळवला, तर दिग्दर्शनामध्ये कुमार किरण जुगडे हिने बाजी मारत प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळवला. इतकेच नव्हे तर संस्कृत नाट्य वाचन स्पर्धेत कुमारी श्रेया जायगडे हिने वैयक्तिक अभियानात प्रथम क्रमांक पटकावून विद्यालयाच्या यशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोला आहे. या दैदिप्यमान यशामागे संस्थेचे अध्यक्ष प्रकाशराव आवाडे, महामंत्री डी.सी. पाटील, संचालक गोमतेश बेडगे, खजिनदार बाबासाहेब पाटील, सचिव ऋषभनाथ मलिकवाडे व सहसचिव सुरेश चौगले यांचे विशेष आशीर्वाद आणि प्रोत्साहन लाभले. तसेच संस्थेचे चेअरमन श्री सुनील पाटील, मुख्याध्यापक श्री चंद्रकांत तेरदाळे आणि पर्यवेक्षक श्री पद्मभूषण शेट्टी यांचे मोलाचे मार्गदर्शन विद्यालयाच्या यशासाठी कारणीभूत ठरले आहे. विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वेळीच ओळखून त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यानेच हे यश शक्य झाले आहे. जिल्ह्यातील शेकडो शाळांच्या स्पर्धेत सन्मती विद्यालयाचा हा दबदबा पुन्हा एकदा सिद्ध झाला असून या यशाबद्दल मुख्याध्यापक श्री तेरदाळे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. केवळ अभ्यासच नव्हे तर सांस्कृतिक क्षेत्रातही आमचे विद्यार्थी अव्वल आहेत असे गौरवोद्गार त्यांनी काढले. या घवघवीत यशाबद्दल यशस्वी विद्यार्थी, त्यांचे मार्गदर्शक, शिक्षक आणि पालकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.